माणसाच्या ज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांना आद्य स्थान आहे। हे डोळे नुसते सुंदर असून चालत नाहीत, तर ते निरोगी असणंही महत्त्वाचं असतं। नेत्रचिकित्सा आणि नेत्रोपचारांच्या माध्यमातून डोळ्यांचं आरोग्य राखण्याचं काम पुण्यातील NIO म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी गेली 25 वर्ष करते आणि याच निमित्तानं संस्थेच्या रौप्य महोत्सवी कारकिर्दीचा घेतलेला हा खास वेध। शिवाजीनगर परिसरातील NIO म्हणजे केवळ डोळ्यांचा दवाखाना किंवा रुग्णालय नाही, तर ती डोळ्यांसाठी सर्व काही हे ध्येय ठेवत कार्यरत असलेली एक स्वयंपूर्ण संस्था आहे। 1993 मध्ये NIO ची स्थापना झाली। प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर श्रीकांत केळकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अरुणा केळकर यांनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय। सर्वसामान्य रुग्णाला उत्तम दर्जाची नेत्रचिकित्सा तसंच नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याचा वसा डॉक्टर केळकरांनी घेतला आणि तो अविरत जोपासला। सुरुवातीची प्रॅक्टिस मी 73 साली जी सुरू केली ती उमऱ्या गणपती चौकामध्ये सुरू केली आणि त्याच्यानंतर आम्हाला ती जागा आणि सगळंच अपुरं पडायला लागलं म्हणून आम्ही शनिवार पेठेत गेलो। शनिवार पेठेतनं 1993 साली मी इथे आलो, म्हणजे आता आम्हाला इथे येऊन जवळजवळ 25 वर्ष होत आहेत। तर त्या दृष्टीने आमच्या त्या काळामध्ये अशी भलं मोठं हॉस्पिटल किंवा असं मोठं ड्रीम पाहणं वॉज अ रिअली ड्रीम की असं कोणी विचार पण केलेला नव्हता त्यावेळेला। त्यामुळे मला असं वाटतं की संबंध महाराष्ट्रामध्ये एका माणसाने सिंगल मॅन स्टार्टिंग अन इन्स्टिट्यूशन हे पहिलंच उदाहरण असेल आणि सोबतीला माझ्याबरोबर ही होती। या कार्यात डॉक्टर श्रीकांत केळकरांना खरी साथ लाभली ती त्यांच्या पत्नी डॉक्टर अरुणा केळकर यांची। आरोग्य सेवेतील गुणवत्तेवर त्यांचा भर असतो। संस्थेमध्ये विविध प्रकारचे रुग्णोपयोगी उपक्रम राबवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो। पूर्वी आम्ही खेडेगावात जाऊन, म्हणजे आमची व्हॅन असायची, ती खेडेगावात जाऊन तिथल्या लोकांना दृष्टीचा लाभ होण्यासाठी आम्ही त्यांना पेशंट्सला इथे घेऊन यायचो। त्यांच्यावर इतर प्रायव्हेट पेशंट्सची जशी ऑपरेशन्स होतात त्याच पद्धतीने ऑपरेशन्स त्यांची व्हायची, आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि त्यांची संपूर्ण देखभाल, म्हणजे इथे आल्यापासून त्यांची रक्तलघवीची तपासणी, त्यांचं चहा पाणी जेवण खाण सर्व जबाबदारी ही आमच्यावर असायची। एवढंच नाही तर ते त्यांच्या गावी गेल्यावर परत आमची टीम फॉलोअपसाठी सुद्धा तिथे जात असत। त्याच्यामुळे कुठल्याही तुम्ही सामान्य रुग्णाला जशी ट्रीटमेंट देता त्याच पद्धतीची ट्रीटमेंट ह्या रुग्णांना सुद्धा कायम असते। सर्वसाधारणपणे नेत्रविकार हे उतार वयात होतात असं समजलं जातं, मात्र डोळ्यांच्या तक्रारी अगदी लहानपणापासूनच उद्भवू शकतात। त्यामुळे लहान मुलांच्या नेत्रचिकित्सेसाठी NIO मध्ये एक स्वतंत्र विभाग आहे। लहान मुलांचा हा डोळाच वेगळा असतो। डोळा वेगळा असल्यामुळे त्याच्यावरती करणारे आपल्या उपचार पद्धती वेगळ्या असतात, औषधांचे परिणाम त्यांच्यावरती वेगळे असतात। मुलं हा एक छोटेसे एक वेगळं एंटिटीज असते की ज्यांना वेगळं स्पेशल ट्रीटमेंट द्यायला लागते, नुसत्या औषधांनी नुसत्या ट्रीटमेंटसाठी नाही। तर आईवडिलांना पण आपल्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन की आपल्याला ज्याच्याने त्या मुलाला तो विकार घेऊन बरा तरी करून किंवा त्या विकाराबरोबर आयुष्यभर जगण्याची क्षमता आपल्याला निर्माण करायची असते। डोळ्यांचे आजार अनेक प्रकारचे असतात। कॉर्निया, विट्रोरेटिना, मोतीबिंदू, काचबिंदू अशा अनेक नेत्रविकारांवर NIO मध्ये उपचार केले जातात। नेत्रचिकित्सा तसंच नेत्रोपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे। उपचारापूर्वी तसंच उपचारानंतरही रुग्णांकडे दिलं जाणारं लक्ष रुग्णाबरोबरच डॉक्टरलाही समाधान देणारं असतं। सेवेचा हा वारसा पुढच्या पिढीनेही जपलाय। NIO मध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया 3 प्रकारे केली जाते। एक अल्ट्रासॉनिक मशीनच्या द्वारे केली जाते, त्याला फेको इमल्सिफिकेशन म्हणतात, किंवा एक झेप्टो नावाचं एक मशीन आहे त्याच्याद्वारे करता येऊ शकते, किंवा जे अद्ययावत फेम्टोसेकंड लेझर शस्त्रक्रिया ज्याच्याबद्दल बरीच चर्चा आजकाल तुम्ही ऐकत असाल, ती शस्त्रक्रिया सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये केली जाते। फेम्टोसेकंड लेझरचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यातल्या काही ज्या ऑपरेशनच्या स्टेप्स आहेत त्या लेझरच्या मदतीने ऑटोमॅटिकली होऊ शकतात आणि त्यामुळे पेशंटच्या ऑपरेशन दरम्यानची जी सुरक्षिततेचा भाग आहे तो त्याच्यामध्ये थोडा जास्ती आहे। म्हणजेच लेझरची शस्त्रक्रिया माझ्या मते फेम्टोसेकंड लेझरच्या मदतीने जर आपण केली तर त्याच्यामध्ये पेशंटची सुरक्षितता थोडी जास्ती असते असं माझं मत आहे। JCI आणि MBH मान्यताही मिळवणाऱ्या या संस्थेचा कालानुरूप विस्तारही होतोय। शिवाजीनगर पाठोपाठ NIOI हॉस्पिटलची दुसरी शाखा औंध परिसरात सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध आहेत। रुग्णांवर उपचारांसाठी 20हून जास्त निष्णात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम इथं कार्यरत आहे। वर्षानुवर्षांचा अनुभव NIO बद्दलचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी कारणीभूत ठरलाय। हे विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचा ध्यास इथले डॉक्टर्स बाळगून आहेत।
नेत्रपटलाचे आजार जसे पडदा सरकणे, डायबेटिक रेटिनोपॅथी, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी किंवा वयामुळे झालेलं पडद्यावर जे खराबी होते, हे सगळे आजार इकडे आम्ही ट्रीट करतो, म्हणजे उपचार इकडे सगळे अवेलेबल आहे. आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जशी आपली विट्रेक्टमी मशीन्स आहे, ते बिन टाक्याची विट्रेक्टमी सर्जरीज आम्ही इकडे करतो. आणि एकदम नवजात शिशू जे असतात, प्रीमॅच्युअर बेबीज, त्यांना जे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी आम्ही म्हणतो, तो त्यांना पण आम्ही बघतो, वाटलं तर लेज़र वगैरह पण करतो. NIO पुणे का एक ही ऐसा आई केयर हॉस्पिटल है जिसे NABH और JCI दोनों एक्रेडिटेशंस मिले हैं. जिस तरीके से हमारे डॉक्टर्स इंश्योर करते हैं कि हमारे पेशेंट्स को एक अच्छी क्वालिटी केयर मिले, वैसे भी हम पूरा कोशिश करते हैं कि उनके आने से लेके उनके यहाँ से जाने तक के उनके पूरा ही एक्सपीरियंस बहुत बढ़िया हो. जिस तरीके से 25 साल से ये हमने एक लेगेसी फॉलो की है, उस तरीके से हमारी आगे भी यही कोशिश है कि पेशेंट को पूरा सेटिस्फैक्शन मिले, अच्छी से अच्छी ट्रीटमेंट मिले और उनका आगे भी हम अच्छे से ध्यान रख सकें. NIO मध्ये जे काही सुरू आहे त्याचा स्वाभाविक केंद्रबिंदू हा इथे येणारा रुग्ण असतो. उपचारांबद्दल तो समाधानी असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. NIOचा अनुभव तो खूप चांगला आहे. मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही इथे येतोय. एकदा माझ्या आईसाठी आलो, तिचं ऑपरेशन झालं मोतीबिंदूचं, आणि खूप चांगल्या पद्धतीने इथं तपासलं जातं. प्रायमरी स्टेजला पहिले चेकिंग होते, नंतर मग ड्रॉप टाकून म्हणजे ॲटलीस्ट दोन फेजमध्ये चेक केलं जातं आणि एकदम व्यवस्थित. त्यानंतर ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशन नंतर जी काही ट्रीटमेंट असते किंवा बोलवतात चेकिंगला वगैरे, ते सुद्धा खूप व्यवस्थित आणि सगळे पोलाइटली आहे. स्टाफ वगैरे सगळं चांगलाच आहे. रुग्णसेवेबरोबरच उत्तमोत्तम नेत्ररोग तज्ज्ञ निर्माण करण्यासाठी संस्थेच्या वतीनं DNB, DOMS सारखे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमही चालवले जातात. वैद्यकीय सेवेचा वसा घेतलेल्या NIOच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम, नेत्रचिकित्सा शिबिरं आदींचं नियमितपणे आयोजन केलं जातं. नेत्रदान करण्याविषयी केलं जाणारं आवाहन हाही त्याचाच एक भाग. आपले डोळे हा केवळ एक अवयव नाही, तर दया, माया, सुख, दुःख असे नानाविध भाव त्यात दडलेले असतात. अशा डोळ्यांची काळजी ही तशाच प्रकारच्या आपुलकीच्या भावनेतून घेतली जाणं आवश्यक ठरतं. वैद्यक शास्त्राला सामाजिक जाणीव तसंच सेवाभावाची जोड देत NIOनं ते सिद्ध करून दाखवलंय. रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं NIOच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.